हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, तुम्ही बाहेर बघत असाल की बाहेर देशामध्ये युद्ध चालू आहे. त्या युद्धाचा परिणाम आपल्या भारत देशामध्ये सुद्धा होतो आहे. कारण आपला म्हणजे परिणाम म्हणजे असं की जो HP गॅस आहे किंवा जो सिलेंडर आहे तो आपल्याला लवकर भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जरी आपण तो HP गॅस बुक केला तरी तो येण्यासाठी 15 ते 1 महिना लागतो. तर पहा, आणि अशा वेळेस आपल्याला कसं असतं माहिती आहे की ते म्हणजे आपल्याला गॅसही वाचवायचा असतो आणि छान मस्त असं चमचमीतसुद्धा काहीतरी खायचं असतं. आणि आपलं असं आताच असं सध्या हेतू चालला आहे की अरे हां, चला पटापट जेवण बनवा म्हणजे गॅस वाचेल. पण आपल्याला चमचमीत पण खायचं असतं, गॅस पण वाचवायचं असतं. मग आता अशा वेळेस करायचं काय? तर पहा, आपण छान मस्त अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला छान वाटेल आणि काहीतरी चमचमीत खाल्ल्याचं समाधान नक्कीच वाटेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया, वेळ वाया न घालवता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. ही तुरीची डाळ मी 2 तास पाण्यामध्ये मस्त भिजत ठेवली होती आणि ती छान मस्त भिजलेली आहे. इथे मी एका बाउलमध्ये सोयाबीन घेतलेले आहे. तर आज आपण सोयाबीनसुद्धा ॲड करणार आहोत, पण इथे आपल्याला सोयाबीन भिजत टाकायची काहीही गरज नाही आहे. तर पहा, इथे मी बटाटे घेतलेले आहेत. तर बटाट्याची सालं काढून एका बटाट्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. तर पहा, इथे आपण छान मस्त तिखट डाळ करणार आहोत. तर पहा, इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, राई ॲड करायचं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. आलं लसूण पेस्ट छान मस्त 1 ते 2 मिनटं फ्राय करायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला होता. त्यानंतर कढीपत्ता ॲड करूया. त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. मिठामुळे कांदा हा छान मस्त शिजतो. आता पहा, कधी कधी आपल्याला डाळ भात आणि भाजी खायची असते, पण तुम्हालाही माहिती आहे आता बाहेर आपलं जे सिलेंडरची जी टाकी असते म्हणजे गॅस टाकी, तिचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. तर आता खूप जणं कमीत कमी वेळामध्ये जेवण करत असतात आणि त्यांना अगदी झटपट अशा पद्धतीने पण टेस्टी असं जेवण हवं असतं. तर तुम्ही अशा पद्धतीने हे नक्कीच करू शकतात. तर पहा, इथे मी टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. छान मस्त हे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे मसाले फ्राय करून झाल्यानंतर इथे जी आपण तुरीची डाळ भिजत टाकली होती ते आपल्याला ॲड करायची आहे. तर पहा, इथे मी हे जे मसाले ॲड केलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे मसाले ॲड करू शकतात. तर पहा, इथे मी आपण जे बटाटे कट करून घेतले होते मी ते सुद्धा ॲड केलेले आहेत. आता हे छान मस्त एकत्र एकजीव मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि एवढंच सांगते की याच्यामध्ये मी बटाटे आणि सोयाबीन ॲड करणार आहे. सोयाबीन नंतर ॲड करणार आहे, पण तुम्हाला इथे ज्याही व्हेजिटेबल आवडतात तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे मी फक्त बटाटा ॲड केलेला आहे. तर पहा, थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून छान मस्त इथे आपल्याला 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि पहा, ही जी तुरीची डाळ आहे ही ना 2 तास छान मस्त भिजत ठेवा. त्याचं कारण म्हणजे असं की आपण जेव्हा शिट्ट्या देऊ ना तेव्हा अगदी कमीत कमी शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान मस्त मऊ शिजते. म्हणून डाळ 1.5 ते 2 तास आधी भिजत ठेवा. पाण्यामध्ये छान भिजली पाहिजे. तर पहा, इथे आता 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर पहा, आता इथे हे जे सोयाबीन आहे तर इथे मी अगदी मिनी सोयाबीन ॲड केलेले आहेत. आता हे जे सोयाबीन आहेत तर हे सोयाबीन मी फक्त पाण्यामध्ये स्वच्छ 1 ते 2 पाण्यामध्ये मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता धुतल्यानंतर हे जे सोयाबीन आहेत हे आपल्या कुकरमध्ये ॲड करायचे आहेत. छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. पहा, मी सोयाबीन सर्वात शेवटी का ॲड केलेली आहे त्याचं कारण म्हणजे असं
की पहा हे जो सोयाबीन आहे एका शिट्टीमध्येच छान मस्त मऊ शिजतात. म्हणून मी हे सोयाबीन भिजत नाही टाकलं. मी फक्त एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते फक्त मी ॲड केलेले आहेत. आणि इथे पहा, इथे फक्त डाळ आणि सोयाबीन बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं. जास्त पाणी ॲड करू नका. जर आपण जास्त पाणी ॲड केले ना, तेव्हा शिट्ट्या देताना ते सगळं पाणी बाहेर पडतं. आता पहा, आपल्याला इथे फक्त 3च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि 3 शिट्ट्यांमध्ये छान मस्त इथे आपली तिखट डाळ तयार झालेली आहे. तुम्ही इथे मिक्स व्हेजिटेबल डाळ असंही बोलू शकतात. आता ही डाळ खाताना तुम्हाला एवढंच सांगेल की आपण जसं डाळ भात आणि भाजी खातो, जो आपल्याला आनंद मिळतो डाळ भात खाताना, सेम तसंच तुम्हाला ही तिखट डाळ खाताना सुद्धा छान मस्त डाळ भात आणि त्याबरोबर भाजी खाल्ल्याचं समाधान नक्कीच मिळेल. अगदी झटपट अशा पद्धतीने ही डाळ तयार होते आणि टेस्टीसुद्धा लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे. आता पहा, याच्यामध्ये मी हे जे बटाटे आहेत तर एका प्लेटमध्ये हे बटाटे काढून घेतलेले आहेत, ते स्मॅश केलेले आहेत आणि ते सुद्धा छान मस्त याच्यामध्ये ॲड करू. याच्याने काय होतं माहिती आहे का, आपली ही जी डाळ आहे ना, ती थोडी घट्ट होते. आता पहा, इथे मी ही जी तिखट डाळ आहे त्याच्यामध्ये मी पाणी नाही ॲड केलेला. तर मला अगदी अशीच रसरशीत अशीच ही तिखट डाळ हवी आहे. आणि जर तुम्हाला ही जी डाळ आहे तिखट डाळ, जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर पाणी गरम करा आणि गरम पाणी ॲड करा आणि छान मस्त एक उकळी काढा. आणि त्यानंतर तुम्ही ही जी तिखट डाळ आहे तुम्ही राईसबरोबर, चपाती, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकतात. तर पहा, इथे आपली अशा पद्धतीने मिक्स व्हेजिटेबल तिखट डाळ तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यामध्ये ॲड करू शकतात. तर पहा, मी इथे सोयाबीन आणि बटाटा ॲड केलेला आहे, कारण इथे माझ्या मुलाला म्हणजे ज्ञानेशला इथे सोयाबीन आणि बटाटा खूप आवडतो. आणि मी ना नेहमी कधीही जर मला कंटाळा आला असेल ना जेवणाचा, तर मी सरळ अशी तिखट डाळ करते सोयाबीन आणि बटाटा टाकून. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. नक्की ट्राय करा. घरातले सगळेजणं आवडीने खातील. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि टेस्टी अशी डाळ, आणि आपला जो गॅस आहे तो नक्कीच याच्याने वाचेल. नक्कीच अशा पद्धतीने ही तिखट डाळ नक्की ट्राय करा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते.